या ठिकाणी आता ग्रामस्थ आक्रमक झालेले पाहायला मिळतात। डोंगराळ ग्रामस्थांचा मालेगाव महामार्गावर रास्ता रोको करण्यात आलेला आहे। लहान मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप या ठिकाणी आरोपीला कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक पाहायला मिळतात, रास्ता रोको करतात। आपले प्रतिनिधी विशाल मोरे आपल्यासोबत जोडलेत। विशाल, आपण पाहतो या ठिकाणी आता ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत, मालेगाव महामार्गावर रास्ता रोको करण्यात येतोय। नक्कीच नीलम, आपण आलो आहोत मालेगाव तालुक्यातील डोंगराळ या ठिकाणी आणि आपण बघू शकतात की जे नागरिक आहेत आणि नातेवाईक आहेत यांनी संतप्त होत आता रस्ता रोको केलेला आहे। आणि सदर जी जे बाळ आहे, जी मुलगी आहे 3 वर्षाची, ती आता त्यांच्या जे नाशिक सिव्हिल येथे शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह तिथे गेलेला आहे आणि इथे नातेवाईकांचा सुद्धा आक्रोश सुरू आहे। त्यांच्या नेमकं मागण्या काय सांगाल? आम्हाला काही सुचत नाही। नाही तसं नाही, आम्हाला पाहिजे, आम्हाला त्याला फाशीची सजा दिली पाहिजे। आमची 3.5 वर्षाचं लेकरू गेलेलं आहे, आम्ही त्याला फाशी दिल्याशिवाय त्याला जाळल्याशिवाय राहणार नाही। आम्ही 3.5 वर्षाचं बाळ त्याने बलात्कार करून मारून टाकला। आम्हाला इथं सामने आम्ही जाऊ, त्याला इथं आणा, आम्ही जाऊ तर आम्ही जीवाचा जीव घेईल, आम्हाला न्याय द्या। एकंदरीत नीलम बघितलं असेल की या ठिकाणी जो रास्ता रोको केलेला आहे आणि नातेवाईक सुद्धा संतप्त झालेले आहेत आणि आतापर्यंत अजून जे बाळ आहे त्या बाळाचा मृतदेह इथपर्यंत आलेला नाही आहे। आपण अजून काही प्रतिक्रिया इथे जाणून घेऊ। एक फोन आला आता की रोडवर जे आंदोलन आहे ते थांबवा आणि आम्ही चिमुकलीला घेऊन येतो। जोपर्यंत आश्वासन मिळत नाही तोवर आपण अंत्यविधी करायचा नाही, असं राकेशने सांगितलं। एकंदरीत निलेम आता इथे बघितलं जात आहे की नातेवाईक जे आहेत आणि गावकरी सुद्धा या ठिकाणी संतप्त झालेले आहेत आणि आपण या बघू शकतो। आव्हान पाहिजे साहेब, हे आम्हाला आश्वासन नको पाहिजे, आव्हान पाहिजे की पाहिजे तुमच्या गावातच देऊ, तर गावातच झाली पाहिजे। एकंदरीत काल आमच्या गावात जो अमनी प्रकार झाला 4 वाजता, तो अत्यंत निंदनीय, एक काळजाला धक्का देणारा प्रकार झाला। तो प्रकार आमच्या गावात एकदम म्हणजे कधी न होणारी घटना ही काल जी घटली, अख्ख्या गावाला एक धक्का पोचला। अख्खा गाव महिलांपासून तर पुरुषांपर्यंत सगळ्यांना एक धक्का बसला। त्याच्यामुळे सगळ्या गावकऱ्यांची मागणी आहे की या आरोपीला फाशी झाली पाहिजे, आरोपीला आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, या आमच्या चिमुकलीला न्याय मिळाला पाहिजे। काय त्याने लहान मुलं होते 5-5 6 वर्ष, त्यांच्यासमोर त्यांनी चॉकलेट दिल्या म्हणे ती मुलीला, चॉकलेट देऊन त्यांनी त्यांच्या जवळून यांनाही चॉकलेट दिल्या, लहान मुलांना चॉकलेट देऊन तो तिथून घेऊन गेला आणि त्याच्या घरातच वाटतं कार्यक्रम केला। एकंदरीत निलम असं आहे की चॉकलेट देण्याच्या बहाण्याने ज्या लहान बाळाला आहे त्या मुलीला आहे 3.5 वर्षाच्या मुलीला घेऊन आणि तिच्यावर हा जो अत्याचार आहे तो करण्यात आला आणि तिचा खून जो आहे तो सुद्धा तो दगड टाकून खून करण्यात आला आहे। त्यामुळे इथं संतप्त नातेवाईक आपण बघू शकतो की सगळ्या या ठिकाणी बसलेले आहेत। आपण या ठिकाणी जाणून घेऊ। जी नक्कीच, आपण पाहतो या ठिकाणी ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत, शिक्षा व्हावी अशी मागणी जोर धरू लागलेली आहे। धन्यवाद विशाल, आपण दिलेल्या माहितीसाठी। मिळालाच पाहिजे आणि त्यांनी चॉकलेट देऊन त्या मुलीला तिकडे बोलवलं। मग हे आज जर फाशी झाली नाही, उद्या दुसऱ्या मुलीवर करेल तो। फाशी झालीच पाहिजे, आम्हाला न्याय पाहिजे। नक्कीच नीलम, आता तरुणी सुद्धा या ठिकाणी आहेत की त्यांना फाशी झाली पाहिजे अशी मागणी आता नातेवाईकांनी रास्ता रोको आंदोलनातर्फे करण्यात येत आहे। नीलम, लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।